क्रोम वरती जाऊन आपल्याला आपली URL आपण दिलेली आहे. ठीक आहे, आपण टेलिग्राम वरती जो मेसेज टाकलाय त्याच्यामध्ये कंपनीची URL दिलेली आहे. ठीक आहे, तिकडे डायरेक्ट तुम्ही कॉपी पेस्ट करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ठेवा आणि इथे तुम्हाला डायरेक्ट लॉग इन करायचं आहे. लॉग इन दिसतंय सगळ्यांना? ठीक आहे, लॉग इन आहे. ठीक आहे, आता ही विंडो आली. कांचन मॅमचं दाखवणार आहे कारण आता त्यांचा पासवर्ड माझ्याकडे होता. सो मी लॉग इन करून दाखवते. आता बघा सगळ्यांनी काय करायचंय. सगळ्यांना डॅशबोर्ड दिसतोय? आता बघा, सर्वात सोपं म्हणजे इथे काय करायचंय, इथे क्लिक करायचंय. वरती कॉपीडचं ऑप्शन येतोय, दिसतंय सगळ्यांना? इथे फक्त त्या रेफरल आयडी वर मी क्लिक केलं, जिकडे दोन चौकोन दिसत आहेत ना, दोन चौकोन दिसत आहेत बघा एकावर एक, तिकडे कर्सर न्यायचा आणि कॉपी करायचं. ठीक आहे, आता हे कॉपी केलं. आता शॉर्टकट सांगते बघा तुम्हाला काय करायचंय. मी प्रत्येक ट्रेनिंग मध्ये सांगत असते. सॉरी डिस्टर्बन्स होत असेल तर आपण काही करू नाही शकत. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, ही जी लिंक कॉपी केली मी प्रत्येक ट्रेनिंग मध्ये सांगते की स्वतःचा एक पर्सनल व्हॉट्सअपवर ग्रुप क्रिएट करा, म्हणजे आपणच असणार. ठीक आहे, तर आपण असणार त्या ग्रुपवरती इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स पेस्ट करून ठेवायचे. मग ते काही असू दे, प्रेझेंटेशन व्हिडिओ असू दे, PDF फाईल असू दे, लिगल डॉक्युमेंट्स असू दे किंवा कोर्सेसचे डिटेल्स असू दे, त्या ग्रुपमध्ये मी आता पुन्हा सांगणार नाही कुठला ग्रुप आणि काय. ठीक आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला काय करायचंय, जायचंय. इथे आता प्रत्येकाचा ग्रुप असणार आहे, तर प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये स्वतःचा इंडिव्हिज्युअल ग्रुप आहे. तिकडे काय करायचंय, आता मी लिहिलंय, माझा ग्रुप बनवलाय DG सर्कल डॉक्युमेंट्स. ठीक आहे, तर इथे मी काय करणार, इथे राईट क्लिक करून मी पेस्ट करणार. कळलं सगळ्यांना? माझी रेफरल लिंक मी कॉपी केली आणि इथे पेस्ट करून ठेवली. कस्टमरला, क्लायंटला, लीडला तुम्ही डायरेक्ट लिंक पाठवू शकतात की रजिस्ट्रेशन करू शकतात. ठीक आहे, आता मी इथे व्हॉट्सअपवर पेस्ट केलंय. आता दोन ऑप्शन आहेत माझ्याकडे. ही लिंक मी इकडनं डायरेक्ट क्लिक करू शकते किंवा मला जर इथे गुगल वरती जाऊन, क्रोम वरती जाऊन पण मी पेस्ट करू शकते. इथे क्रोम वर गेला. ठीक आहे, क्रोम वर गेल्यावर इथे तुम्हाला पेस्ट करायचं. लिंक वरती क्लिक करायचंय, काही जास्त डोक्याला त्रास द्यायचा नाहीये. लिंक वरती क्लिक करायचंय आणि तुमच्याकडे समोर रजिस्ट्रेशन कसं करायचं ह्याचं पूर्ण पेज ओपन होणार है. ओके, गॉट द पॉइंट. जो भी लिंक था, रेफरल लिंक था, उसको मैंने कॉपी किया और वही लिंक को मैंने व्हाट्सएप ग्रुप पे, मेरा जो पर्सनल ग्रुप है उसमें मैंने पेस्ट कर दिया. उससे बेनिफिट्स ये मिलते हैं कि डायरेक्ट मैं कस्टमर को या लीड को मैं वो लिंक प्रोवाइड कर सकती हूँ या वो लिंक से मैं डायरेक्ट रजिस्ट्रेशन कर सकती हूँ. Two options, either I can go directly by clicking that link, otherwise क्रोम में जाके वो मैंने पेस्ट कर दिया तो ये पेज आ गया. ओके, गॉट द पॉइंट. आता काय करायचंय, हे आलं. इथे मी एक रजिस्ट्रेशन करून दाखवणार आहे, डेमो. ओके, तुम्हाला जर दिसत नसेल तर थोडंसं हे करा, जवळ ठेवा मोबाईल. ठीक आहे, आता समजा मी एखादं रजिस्ट्रेशन करते, मी काहीही नाव टाकते. ठीक आहे, इथे नंबर मी डेमो म्हणून टाकते. ठीक आहे, नंबर झाला, नावच्या खाली नंबर, इथे सिलेक्ट स्टेट करायचंय. मी कुठलंही घेते, तुम्ही महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा. आता मी डेमो म्हणून तुम्हाला हे करून दाखवते. ठीक आहे, फटाफट. आता लक्षात घ्या. ठीक आहे, इथे तुमचं लीडचं ईमेल आयडी टाकायचंय. ठीक आहे, मी टाकलं, जे पण आहे ते डेमो. आता बघा, लक्षात घ्या, कांचन मॅमची लिंक मी कॉपी केलेली, बरोबर, कॉपी पेस्ट केलेली, त्यांच्या थ्रू मी आता रजिस्ट्रेशन करते. आता सर्वांनी थोडंसं लक्ष द्या. एंटर रेफरल कोड बाय डिफॉल्ट येणार आहे. तुम्ही कोणी असा, तुमची जी लिंक असणार त्यांनी तुमचं नाव इथे रिफ्लेक्ट होणार. रेफरल आयडी कांचन मॅमचं कांचन के आहे तर त्यांचं कांचन के इथे दिसत आहे. जे पण तुमचं नाव असणार, तुमचा रेफरल आयडी असणार, तो इथे बाय डिफॉल्ट असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं गरज नाहीये. रजिस्ट्रेशन करताना इथे फक्त एकदा चेक करायचं आहे आपला रेफरल आयडी आहे की नाही. इथे पासवर्ड तुम्ही काहीही टाकू शकतात, पासवर्ड काहीही टाकू शकतात. मी सध्या टाकते 1 2 3 4 5 6 7 8, सोपा ठेवलाय. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? नाव, फोन नंबर, स्टेट सिलेक्ट करायचंय, रेफरल आयडी बाय डिफॉल्ट येतो, ईमेल ऍड्रेस टाकायचंय, लीडचा पासवर्ड तुम्ही काहीही ठेवू शकतात. आता हिंदी में सांगते. ओके, रजिस्ट्रेशन करते समय आपको ये सब फिल करना है. जिसका भी रेफरल आईडी यहाँ पे आपने पेस्ट किया होगा वो बंदे का रेफरल आईडी बाय डिफॉल्ट यहाँ पे आ जाएगा. आपको सिर्फ मैन्युअली क्या करना है, नाम, फोन नंबर, स्टेट और यहाँ पे ईमेल एड्रेस और पासवर्ड डालना है. ठीक है, आता नेक्स्ट प्रोसेस, खाली यायचंय, नीचे आणाय. इथे सगळे कोर्सेस दिसत आहेत, मिनी पॅक, लाईट पॅक, स्टँडर्ड पॅक, प्रो पॅक. ठीक आहे, मला मिनी पॅकचं रजिस्ट्रेशन करायचंय तर मिनी मिनी पॅक करणार. समजा मला लाईटचं करायचंय तर मी क्लिक केलं लाईट वर.
मला करायचंय स्टँडर्ड, मी क्लिक केलं स्टँडर्डवर. दिसतंय का सगळ्यांना? प्रो पॅकेज करायचं असेल तर एक क्लिक येते बघा. सगळ्यांना समजलं? जो पण कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो कंपल्सरी इथे सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे? मिनी करायचा असेल तर मिनीला सिलेक्ट करा. लाइट, जो भी कोर्स का रजिस्ट्रेशन करना है यू हैव टू सिलेक्ट एनी वन कोर्स इन दिस पॅकेजेस, मिनी, लाइट, स्टँडर्ड, प्रो. ठीक आहे, आता मी मिनी सिलेक्ट करते. ठीक आहे, मला मिनी पॅकेजचं रजिस्ट्रेशन करायचंय. ठीक ठीक आहे, आता यायचं खालती. ठीक आहे, बघा आता डबल चेक कसं करायचं. मी मिनीचं सिलेक्शन केलं, इथे अमाऊंट दिसते 350. मिनी पॅकेज सिलेक्ट केलं, मिनी पॅकेजचं अमाऊंट 350 दिसत आहे. एकदम सोपं आहे, फक्त लक्ष देऊन बघा. ठीक आहे, आता काय करायचंय, इथे आय ऍक्सेप्ट च क्लिक करायचंय. दिसत असेल का तुम्हाला? छोटं छोटं फॉन्ट आहे, पण जरा नीट बघा. खालती आय ऍक्सेप्टचे दोन्ही जे चौकोन आहेत, ते सिलेक्ट करायचे आहेत. त्याच्याशिवाय ते पुढे जाणार नाही, लक्षात घ्या. रजिस्ट्रेशन करते समय नीचे आपको वो दो स्क्वायर है, जब हम लोग कोई भी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करते हैं या कोई भी फॉर्म भरते हैं तो वहां पे एक स्क्वायर आता है, दैट आई हैव टू एक्सेप्ट. जब हम लोग कोई भी ऐप डाउनलोड करते हैं ना, तो भी वो ये करता है, एक्सेप्ट का ये करता है, क्या बोलते हैं हम लोग का, वी हॅव टू चूज दॅट. ओके, सो हे चेक केल्याशिवाय, चूज केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ठीक आहे, आता रजिस्टर, रजिस्टरवर मी क्लिक केलं. ठीक आहे, आता बघा, रजिस्टरवर क्लिक केल्यावर इथे किती सारे ऑप्शन्स आहेत. युपीआय, कार्ड्स, नेट बँकिंग, वॉलेट. वॉलेटला जास्त हे बघू नका. तुम्हाला युपीआयचा ऑप्शन आहे, कार्ड्सचा ऑप्शन आहे, म्हणजे क्रेडिट कार्ड वगैरे. नेट बँकिंगनी पण तुम्ही पैसे पाठवू शकतात. आता इथे बघा, आपलं कंपनीचं अकाउंटचं स्कॅनर इकडे दिसतोय. ठीक आहे, तर हा स्कॅनरनी पण तुम्ही पेमेंट करू शकता. शो क्यू आर मी करते आता. ठीक आहे, आलं बघा, शो क्यू आर दिसतंय सगळ्यांना. मोबाईलवरनं तुम्ही जेव्हा स्कॅनर, आठवतंय का कोणाला पेमेंट करताना स्कॅनर असतो कंपनीचा, आणि मग तो स्कॅनर आपण स्कॅन करतो त्या स्क्वेअर मध्ये, तसं इथे स्कॅन केलं की इकडे बघा लगेच अमाऊंट आली. समजलं का? प्लीज मला सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. स्कॅनरनी जर डायरेक्ट केलं तर इथे तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. यू हॅव टू क्लिक इफ यू आर डुईंग पेमेंट बाय स्कॅनिंग दिस स्कॅनर. समजलं? ठीक आहे, आता हे एक झालं. आता कंटिन्यू आणि पे झालं तर डायरेक्ट पे होईल. ठीक आहे, इथे मी बाहेर आली, एक मिनिट. हा, ठीक आहे. दुसरा ऑप्शन इथे तुम्हाला खाली दिसतोय का बघा. ज्याला पण जीपे फोनपेनी करायचंय त्यांचा युपीआय आयडी असतो, बरोबर? युपीआय आयडी @ओके ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँक, एव्हीएल, बीके, समथिंग समथिंग असतं ना. तर बघा कसं असतं, आपल्या जीपेवर फोनपेवर एक युपीआय आयडी असतो. तो युपीआय आयडी जर लक्षात नसेल तर लिहून ठेवा. आता समजा मला जीपेनी करायचंय, आता बघा युपीआय आयडी. ठीक आहे, युपीआय आयडी इथे खाली स्क्वेअर आहे, तिकडे मी आता युपीआय टाकते माझा. ठीक आहे, ठीक आहे, हा बघा आला. ठीक आहे, आता बघा इथे व्हेरीफाय आणि पे करायचंय. आलं? युपीआय आयडी टाकल्यावर सुद्धा बघा, इथे युपीआय आयडी टाकल्यावर व्हेरीफाय आणि पे आलं की कंटिन्यू आणि पे. आता मी इथे कंटिन्यू आणि पे केलं तर 350 रुपये माझ्या ह्याच्यातनं निघून जातील, कारण मी माझ्या बँकेचा युपीआय आयडी टाकलाय. सगळं सगळ्यांना समजलं का? प्लीज सांगा एकदा. खूप सोपं आहे, काहीही टेन्शन घ्यायचं काम नाहीये. प्लीज मला सांगा. हिंदीमध्ये रिपीट करते. देअर इज अ ऑप्शन्स, स्कॅनर, यूपीआय आयडी, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड. ओके, यू हैव 4 ऑप्शंस, मोर देन आई थिंक 4 ऑप्शंस. ओके, यू कैन चूज एनीथिंग, आप कोई भी एक चूज कर सकते हो. डायरेक्ट स्कैन, जो स्कैनर दिख रहा है वो स्कैनर से भी आप स्कैन कर सकते हो. जीपे, फोन पे, नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, ये सब आप यूज कर सकते हो. एंड यूपीआई आईडी डाल के आप जीपे से या फोन पे से पेमेंट कर सकते हो. राइट, मैंने दोनों ऑप्शन दिखाए हैं. यहाँ पे अगर मैं पे करूंगी तो मेरे अकाउंट से पैसा जाएगा. सबको समझा? सगळ्यांना समजलं का? प्लीज मला सांगा, फटाफट सांगा, मला पुढचं पण दाखवायचं आहे. थँक्यू सो मच. समजलं सगळ्यांना? काहीही रॉकेट सायन्स नाहीये, खूप सोपं आहे. समजलं? व्हेरी नाईस. ठीक आहे, आता मी हे पे नाही करत, नाहीतर कट होतील पैसे. ठीक आहे, एक्झिट. समजलं सगळ्यांना? ट्रान्झॅक्शन फेल, कारण मी कॅन्सल केलं. राईट?
आता कसं आहे बघा, लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचंय, जर मी ते पे केलं असतं तर प्रोसेसिंगचा एक 10 सेकंद असं सर्कल येतो. सगळ्यांनी थांबायचंय, घाई करायची नाही, कुठलीही बॅक की कुठलीही की वापरायची नाहीये. प्रोसेसिंगचा एक असा सिम्बॉल येतो, 10 सेकंद थांबायचंय. पेमेंट झालं की ऑटोमॅटिक स्क्रीन, पेमेंटची स्क्रीन येणार. आयदर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही डाउनलोडचा ऑप्शन असणार आहे, ते डाउनलोड करायचंय. कुठेही परत जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं नाहीये, ते ऑटोमॅटिक झालेलं असणार. रेफरन्ससाठी तुम्ही घेऊ शकता स्क्रीनशॉट. ओके. आय होप तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं समजलेलं आहे.